नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. अगदी महाशिवरात्र काही दिवसांवरती आलेली आहे आणि उपवास म्हटलं ना की आपल्याला नेहमीच खिचडी सोडून दुसरं काहीतरी बनवायचं असतं. पण काय, सगळ्यांना असं लशीसारखं घट्टसर दही आणि कुरकुरीत साबुदाणा वडा म्हटलं ना की उपवासाचा दिवस कसा आनंदाचा जातोय. तर आज आपण ना अगदी कमी वेळेमध्ये झटपट असा कुरकुरीत असा उपवासाचा साबुदाणा वडा बनवून घेणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. आता साबुदाणा वडा बनवताना सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम काय असतं, साबुदाणे भिजत घालणे. तर साबुदाणे कसे भिजत घालायचे, आदल्या रात्रीच आपल्याला साबुदाणे भिजत घालायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते बनवायला तयार असतं. तर रात्रीच मी साबुदाणे भिजत घातलं होतं. साबुदाणे भिजवताना साबुदाणे भिजले तर पाहिजे, पण असे मोकळे सुटसुटीत सुद्धा झाले पाहिजे. चिकट अजिबात साबुदाणा भिजवायचा नाही, वडा कुरकुरीत होत नाही किंवा वडा फुगत नाही जर चिकट त्यामध्ये पाणी जास्त असेल तर. तर इथे साबुदाणा तुम्हाला दाखवला कसा भिजला गेलेला आहे. साबुदाणा भिजवायचा कसा, तर मोकळा सुटसुटीत आणि मऊसूत भिजला पाहिजे एवढं पाणी त्यामध्ये घालायचं. म्हणजे साधारणतः साबुदाणे बुडतील एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं, त्यापेक्षा थोडंसं घालायचं. आता इथे बटाटा घातलेला आहे. साबुदाण्यापेक्षा बटाटा जास्त घालायचा नाही. साबुदाणा जास्त पाहिजे आणि बटाटा कमी पाहिजे. तर अगदीच मी इथे 3 किंवा 4 एवढेच बटाटे मी इथे घेतलेले. बटाटे आपल्याला हाताने कुस्करून पहिलं साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आता बटाटा चिकट असतो म्हणून साबुदाणा मोकळा सुटसुटीत भिजवायचा. आता इथे मिरचीचा ठेचा. आता मिरचीच्या ठेच्यामध्ये मी काय घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आलं घेतलेलं आहे आणि जिरे घेतलेले आहे. हे आपल्याला एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचा आणि हा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा. तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर इथे करू शकता. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये घालायचे मीठ आणि अर्ध लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं. आता जर तुम्हाला यामध्ये थोडीशी साखर घालायची असेल तर तुम्ही अगदी थोडीशी छोटा चमचा साखर इथे घालू शकता. शेंगदाणे भाजून घेतलेले आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये घालायचा. आता शेंगदाण्याचा कूट सुद्धा जास्त घालायचा नाही. साबुदाणे आणि बटाट्यापेक्षा शेंगदाण्याचा कूट जास्त घालायचा नाही, तर प्रमाणातच घालायचा. हे सगळं घातलं की आपल्याला परत एकदा एकत्र हाताने मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आता हे सगळं एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला हे इथे मळून घ्यायचे. साबुदाणा आपण मिक्सरला फिरून घेतलेला नाही, बारीक अजिबात करून घेतलेला नाही. अख्खा साबुदाणा आपण तसाच यामध्ये घातलेला आहे. आता आपलं वड्यांचं बनून तयार झालेले मिश्रण. आता आपल्याला वडे थापायचे. आता वडे आपल्याला कुरकुरीत पाहिजे, टम फुगलेले पाहिजे आणि आतून खुशखुशीत पाहिजे. तर काय करायचंय, वडा जरासा मोठा थापायचा आणि चपटा थापायचा आणि वडा थोडासा आपल्याला इथे पातळ थापून घ्यायचा. जास्तही पातळ थापू नका, नाही तर खूप कडक होईल. तर या पद्धतीने आपण इथे वडे थापून घेतलेले. वडे अगोदर करून ठेवू नका. करून ठेवला असेल तर त्यावरती झाकण ठेवा म्हणजे वडे सुकणार नाही. वडे बनवून आपण साईडला ठेवलेले. आता आपण इथे दही फेटून घेणार आहे. वड्यांबरोबर शक्यतो खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची आमटी किंवा दही ह्यापैकी काही तुम्ही खाऊ शकता. मी इथे दही घेतलेले. दही म्हशीचं आहे, त्यामध्ये पिठी साखर घालायची. अख्खी साखर घालू नका, नाहीतर दह्याला पाणी सुटतं. पिठी साखर घालून दही आपल्याला फेटून घ्यायचं. बघू शकता छान लस्सीसारखं दही आपलं बनवून तयार झालेले फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे. गॅस मोठा ठेवायचा, तेल चांगलं प्रमाणात तापलं पाहिजे. इतकंही कडकडीत तापू नका की वडा टाकला की डायरेक्ट लालच होणार, त्याला कुरकुरीतपणा वगैरे काहीही येत नाही. तर मिडियम असं तेल तापून घ्यायचं. गॅस वडे सोडतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा. वडे थोडेसे तळले गेले, तेलावरती आले की उलटे करायचे आणि गॅस मिडियम करायचा आणि थोडा वेळ सोनेरी कलर येईपर्यंत वडे इथे
तळून घ्यायचे. बघू शकता छान टम फुगलेले दाणेदार दिसतात आहे आणि लगेच जाणवतंय की त्याला एक कुरकुरीतपणा आलेला आहे. वडा फुटलेला अजिबात नाही. कधी कधी काय होतं, आपण जेव्हा तळत असतो तेव्हा साबुदाणे तेलामध्ये तळत गेले की फुटतात, अंगावरती तेल उडतं. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा वडा केला तर फुटणार नाही, काहीच नाही. एकदम छान असा टम फुगणार, कुरकुरीत होणार आणि हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत वडा चांगला तळून घ्यायचा, म्हणजे चांगला कुरकुरीत लागतो. अशा पद्धतीने आपण इथे महाशिवरात्री स्पेशल कुरकुरीत साबुदाण्याचा वडा कसा बनवायचा ही रेसिपी बघितलेली आहे. तुम्हाला साबुदाणे वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कसं वाटलं आहे तो कमेंट करून नक्की सांगा. मिरच्यासुद्धा मी इथे तळून घेतल्या होत्या. आता एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे. तेलकट अजिबात वडे झालेले नाही आहे, कुरकुरीत झालेला आहे आणि आतून एकदम पोकळ झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण ही रेसिपी बनवली.